कितवा धडा? पाचवा धडा चौकोन. चौकोनाचा पाचवा धडा म्हणजे आपण येता 8वी मध्ये चौकोनाचा धडा किती वेळ शिकले ते? 8वा धडा चौकोन शिकले. त्याच्यामध्ये काय शिकले 8वी मध्ये? चौकोनाचे प्रकार. चौकोनाचे प्रकार किती आहेत? चौकोनाचे प्रकार. चौकोनाचे प्रकार. तर चौकोनाच्या प्रकारमध्ये काय काय शिकले ते? पहिलं समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. नंतर काय शिकले? आयत. नंतर समभुज चौकोन. समभुज चौकोन. नंतर 4 नंबर चौरस. नंतर आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन. आणि 6वा काय शिकले आपण? पत्तन. असं आपण 8वी मध्ये शिकलो. एवढे चौकोनाचे काय आहेत? प्रकार. कळलं? चौकोन कशाला म्हणायचं? ज्या बंदिस्त आकृतीस 4 बाजू आणि 4 कोन असतात त्याला काय म्हणायचं? चौकोन. ज्या बंदिस्त आकृतीस 4 बाजू आणि 4 कोन असतात त्याला काय म्हणायचं? चौकोन. आता आपल्या पुन्हा या धड्यामध्ये आपल्याला काय करायचं? हेच चौकोन पुन्हा शिकायचं. रिपीट. बरोबर? आता काय गेल्या वर्षी काय काय शिकले बघा जर आठवल्या तर आपण चौकोन ABCD या चौकोनाच्या संदर्भात खालील जोड्या लिहायच्या. आपल्याला एक या जनरल माहिती एवढी तर असावं की चौकोनाच्या प्रकारामध्ये आता या चौकोनाचं नाव काय? ABCD. चौकोनाचं नाव काय? ABCD. तर तुम्हाला एक सांगा, आपण गेल्या वर्षी शिकले की नाही? लगतच्या कोणाच्या जोड्या, सम्मुख कोणाच्या जोड्या, हो की नाही? लगतच्या बाजू, सम्मुख बाजू या गोष्टी जनरल माहिती की नाही आपल्याला? माझं लक्ष द्या. काय ABCD हा चौकोन आहे. त्याच्या लगतच्या जोड्या बघा. कोणत्या? लगतच्या बाजूच्या जोड्या. आता लगतच्या म्हणजे काय? एकाला एक लागून असते, हो की नाही? मग AB आणि AD या लगतच्या बाजू आहेत, हो की नाही? तसेच BC आणि CD या बी काय आहेत? AB आणि BC बी लगतच्या आहेत की नाही? लगतच्या बाजू म्हणजे एकमेकाला लागून असणाऱ्या बाजूला काय म्हणायचं? लगतच्या बाजू. समजलं एवढी जनरल माहिती? मग पुढे काय? सम्मुख कोन. काय? सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरचे कोन. सम्मुख कोन म्हणजे काय? समोरासमोरचे. कोन B आणि कोन D हे काय आहेत? सम्मुख कोन आहेत. तसेच कोन A आणि कोन C हे पण काय आहेत? सम्मुख कोन. समजलं? मग आता सम्मुख कोनाच्या जोड्या लगतचे कोन म्हणजे काय? एकाच रेषेवर असणाऱ्या कोणाला काय म्हणायचं? लगतचे कोन. एकाच रेषेवर कोणते कोन आहेत? कोन A आणि कोन D हे काय आहेत? लगतचे कोन. तसेच कोन D आणि कोन C पण काय आहेत? लगतचे कोन. तसेच कोन B आणि कोन C काय आहेत? लगतचे कोन. तसेच कोन A आणि कोन B काय आहेत? लगतचे कोन. लगतचे कोन म्हणजे कळलं का मग? लगतचे कोन म्हणजे अशी कोन जी एकाच रेषेवर असतात त्याला काय म्हणायचं? लगतचे कोन. समजलं? हे आपण गेल्या वर्षी शिकलो. पुढे काय म्हणले बघा, चौकोनाचे प्रकारमध्ये आपण चौकोनाचे काय करणार आहोत? गुणधर्म शिकणार आहोत. चौकोनाचे गुणधर्म. आपल्याला या सरात पूर्ण चौकोनामध्ये चौकोनाचे प्रत्येक चौकोनाच्या प्रकाराचे काय करायचं आपल्याला? गुणधर्म आणि त्याच्या आधारावर काय करायचं तर आपल्याला गणिते सोडवायचे आहे. आता चौकोनाचे प्रकार पुढे कुठेही समजा बार उपयोग होते. कळलं? म्हणजे आपण पुढे जितक्या दिवस शिकणार तितके काय होणार आहे? चौकोन रिपीट येणार. कळलं? मधीच मग आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट धड्या आहे. धड्यापैकी एक धडा कोणता आहे? चौकोन. चौकोनाचे गुणधर्म आपल्याला सगळ्याला पाठ असतात. आपण एकेकाने काय करणार आहोत? चौकोनाचे गुणधर्म शिकणार आहोत. चौकोनाच्या गुणधर्मामध्ये पहिला चौकोनाचा प्रकार कोणता घेऊ आपण? कोणता आहे? पहिला चौकोनाचा प्रकार कोणता आहे? समांतरभुज चौकोन. कोणता आहे? लक्ष द्या. समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनामध्ये काय बघा, तुम्हाला आकृतीत काढते समांतरभुज चौकोन असे असते. हे काय आहे? समांतरभुज चौकोन. बरोबर? आता समांतरभुज चौकोन म्हणजे नेमकी काय? त्याची व्याख्या काय राहणार मग? दोन व्याख्या आहेत. काय तर समांतरभुज चौकोनाची किती व्याख्या आहेत? पहिली व्याख्या आहे ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू, कोणत्या?
समुख बाजू एकरूप असतात, समुख बाजू एकरूप असतात, एकरूप असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन म्हणतात. काय म्हणतात? समांतरभुज चौकोन म्हणतात, समांतरभुज चौकोन म्हणतात. आणि दुसरी काय व्याख्या राहील? ज्या चौकोनाच्या समुख बाजू समांतर असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? समांतरभुज. व्याख्या दोन्ही कळल्या? ओके नाही? पहिली व्याख्या काय? ज्या चौकोनाच्या समुख बाजू एकरूप असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन म्हणतात. तसेच काय? ज्या चौकोनाच्या समुख बाजू समांतर असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? समांतरभुज. समजलं? आता समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय काय बघा. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म. आता गुणधर्मामध्ये बघा, पहिला गुणधर्म काय सांगलं? गुणधर्म इम्पॉर्टंट आहे, गुणधर्म बार बार आहे. पहिला गुणधर्म आहे आताच जे व्याख्यामध्ये जे आहे ते, व्याख्यामध्ये काय? समुख बाजू काय असतात? समुख बाजू, समुख बाजू एकरूप असतात, समुख बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या समुख बाजू एकरूप असतात. दुसरं, आता समुख बाजू बघा, यात आपण आकृती काढली सुद्धा ए बी सी डी. तुम्ही सांगा कोणत्या कोणत्या? एडी च्या समुख कोणती बाजू आहे? बीसी आहे. आणि एबी च्या समुख कोणता आहे? डीसी. करेक्ट? मग या समुख बाजू काय असतात? मग एकरूप असतात. म्हणजे हे जेवढं माप आहे तेवढं याचं माप आहे. म्हणजे एबी जेवढं राहील तेवढंच काय राहील? डीसी राहील. आणि एडी जेवढं राहील तेवढंच काय राहील? बीसी. पहिला गुणधर्म कळला? आता दुसरा गुणधर्म आहे समुख कोन. आता कोन ए च्या समुख कोन कोणता आहे? सी. आणि कोन बी च्या समुख कोणता आहे? डी. मग समुख कोन काय असतात? एकरूप. दुसरा नेम काय आहे? समुख कोन. समुख म्हणजे समोरचे कोन. मग समुख कोन एकरूप असतात, समुख कोन एकरूप असतात. दुसरा गुणधर्म कळला का? समुख कोन एकरूप असतात. आता तिसरा आहे, तिसरा काय? आपण आठवले का? संगत कोन, व्युत्क्रम कोन, अंतरकोन शिकले आपण. नियम काय सांगले? समांतरभुज चौकोनाच्या समुख बाजू समांतर बी असतात की नाही? समुख बाजू काय असतात? मग समांतर असेल तर तुम्ही सांगा हे AB आणि DC काय आहे? समांतर. मग AB आणि DC समांतर असेल, मी जर त्यांचे हे छेदिका घेतो कोणत्या? ही. कळलं? ओके नाही? असं हे AB समांतर काय आहे? DC आहे. AB समांतर काय आहे? आणि AD त्यांची काय? छेदिका. तर तुम्ही सांगा हे कोणते कोण आहे? कोणते कोण आहे? अंतरकोन. मग अंतरकोनाची बेरीज किती असते? अंतरकोनाची बेरीज, ज्या कोणांची बेरीज 180 असते त्याला काय म्हणतात? पूरक कोन. काय म्हणायचं? तुम्ही तसंच सांगा हे दोन रेषा समांतर आहेत अशा. हो, हे आणखी त्यांची छेदिका. मग हे कोणते कोण आहेत? अंतरकोन. यांची बेरीज किती आहे मग? कारण हे दोघं समांतर आहेत ना. नियम काय? समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तयार होणाऱ्या अंतरकोनाची बेरीज किती असते? या दोन कोणांची बेरीज 180 म्हणजे कोन ए आणि कोन डी ची बेरीज 180. तसेच कोन बी आणि कोन सी ची बेरीज किती? 180. आता या दोघं समांतर आहेत. हे दोघं समांतर आहेत की नाही? समुख समांतर आहेत ना. ही त्यांची काय आता? छेदिका. असं आहे. आणि हे कोणते कोण आहेत मग? अंतरकोन. या दोघांची बेरीज किती राहील मग? कोन ए आणि कोन बी कोणते कोण आहेत? अंतरकोन. या दोघांची बेरीज किती? तसेच या दोघांची बेरीज किती? मग तुम्ही सांगा या आणि या दोन कोणांची बेरीज म्हणजे कोन ए आणि कोन बी ची बेरीज 180, कोन ए आणि कोन डी ची बेरीज 180, कोन डी आणि कोन सी ची बेरीज 180 आणि कोन बी आणि कोन सी ची बेरीज किती? 180. म्हणजे किती जोड्या आहेत? 4 जोड्या. लगतच्या कोणाच्या टोटल जोड्या किती असतात? 4. कोण्याही चौकोनास लगतच्या कोणाच्या जोड्या किती असतात? 4. कोणत्या जोड्या? मग लगतच्या म्हणजे एका रेषेवर असणार एका बाजूवर. एका बाजूवर असणार कोणत्या? एडी, डीसी, बीसी, एबी. हे काय आहेत? लगतच्या कोणाच्या. मग लगतच्या कोणाच्या 4ही जोड्या काय आहेत? पूरक आहेत. म्हणजे बेरीज किती आहे त्यांची? बेरीज 180 म्हणजे काय आहे? पूरक. पुढचा पॉइंट काय राहिला आपला? पुढचा म्हणजे मग
लगतच्या कोणाच्या चारही जोड्या पूरक असतात. लगतच्या कोणाच्या चारही जोड्या पूरक असतात. हे पुढचं कळलं. पुढे आहे आता कर्ण बघा. हे असा कर्ण आहे, ओके. कर्ण परस्पर कोणत्या बिंदूत छेदले? ओ बिंदू. मग चौथा नेम बघा, लक्ष द्या. कर्ण काय असतात? आता हे कर्ण एकमेकाला छेदले ओ बिंदू. छेदल्या काय होते माहिती आहे? हे एसी या कर्णाचे दोन भाग झाले, कोणते? एओ आणि सीओ. तसेच बीडी या कर्णाचे कोणते दोन भाग झाले? बीओ आणि डीओ. समजलं? मग दोन भाग झाले या कर्णाचे, दोन भाग झाले या कर्णाचे. ते दोन्ही भाग काय असतात? एकरूप असतात. म्हणजे एओ जेवढा राहील तेवढंच करेल सीओ राहील, आणि जेवढा डीओ राहील तेवढंच करेल बीओ राहील. कळलं? म्हणजे कर्ण परस्परांना छेदल्यानंतर दोन दोन समान भाग करून गेले की नाही, ओके नाही? मग दोन समान भाग होणे म्हणजे दुभाजक म्हणतात. काय म्हणतात? एखाद्या गोष्टीमुळे दोन समान भाग होणे म्हणजे काय? दुभाजक. काय? मग मला सांगा, दोन कर्ण एकमेकाला छेदल्यानंतर एकमेकाचे दोन समान भाग करून गेले की नाही, मग ते परस्परांचे काय असतात? मग दुभाजक असतात. परस्परांचे दुभाजक का? कारण ते एकमेकाला छेदल्यानंतर काय आले? दोन समान भाग आहेत. समजलं? काय लिहिणार आपण मग? कर्ण परस्परांचे काय असतात? कर्ण परस्परांची दुभाजक असतात. असं समजलं का सगळं? चार गुणधर्म लक्षात ठेवायचे का? समांतरभुज चौकोनाची व्याख्या लक्षात ठेवायचं, ओके नाही? समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय? ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन म्हणतात. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म काय? सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, लगतच्या कोनाच्या चारही जोड्या पूरक असतात. कर्ण परस्परांचे काय असतात? कर्ण परस्परांचे काय? तर दुभाजक. का दुभाजक म्हणजे काय? दोन समान भाग. दुभाजक म्हणजे काय? दोन समान भाग. लिहून काय गुणधर्म? आकृती काढून लिहून. आता आपल्याला काय करायचं आहे? समांतरभुज चौकोनाच्या जे गुणधर्म आहेत त्याच्या आधारावर आपल्याला सराव संच किती सोडवायचा आहे? सराव संच 5.1 सोडवायचा. जर तुम्ही गुणधर्म चांगल्या प्रकारे अभ्यासले असेल तर आपल्याला हे सराव संच इझी जाईल. राईट? तर पहिला प्रश्न काय सांगा आपल्याला? काय दिले माहिती? प्रश्न काय? प्रश्न पहिला काय आहे? समांतरभुज चौकोन WXYZ. आता याला चौकोन असे लिहू शकता. समांतरभुज चौकोन WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात. कोन XYZ बरोबर 135 अंश. तर कोन XWZ किती आणि दुसरा कोन YZW किती? जर लेंथ OY बरोबर 5 सेमी तर लेंथ WY काढायचा. माझ्या काय करायचं? आकृती काढायची. आणि काय करायचं? आकृती काढून घ्यायची. समांतरभुज चौकोन काय करायचं? आपल्याला आकृती काढायची. हे झालं समांतरभुज चौकोन. कर्ण म्हणल्यावर कर्ण समजायला कर्ण काढून घ्या. बरोबर? नाव काय त्याचं? WXYZ. पर कर्ण परस्परांना कुठे छेदतात? बिंदू O मध्ये. कर्ण परस्परांना कुठे छेदतात? बिंदू O मध्ये. काढायचं काय? दिलेलं कोण? XYZ दिलं. कोण XYZ पुढे बघा. XYZ कोण XYZ पूर्ण कोण किती आहे? 135. आणि काढायचं काय? XWZ. तर तुम्ही सांगा हे कोण दिला? हे कोण काढायचं आहे? म्हणजे कोणता कोण दिला? XYZ 135 आहे. ते किती आहे? 100 का? सम्मुख कोण काय असतात?
एक असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण काय एक समकोन काय असतात एक इकडे आहे. समांतरभुज नियम आपला बघा. समांतरभुज चौकोनाचे समुख कोण एकरूप असतात. एकरूप म्हणून कोणते कोण एक्स वाय झेड एकरूप कोण कोणता काढायचा कोणता आपल्याला एक्स डब्ल्यू झेड. एकरूप कोण कोणता एक्स डब्ल्यू झेड. करेक्ट. कोण एक्स वाय झेड चं माप दिलंय आपल्याला 135 म्हणून कोण एक्स डब्ल्यू झेड कोण किती आहे मग 135 किती आहे 135 अंश. सगळं कळलं. पहिल्याचं उत्तर झालं आपलं. दुसरं बघा. दुसरं काय करायचं आहे कोण वाय झेड डब्ल्यू काढायचं. कोणता काढायचं वाय झेड काढायचं. वाय झेड डब्ल्यू हे कोण काढायचं पूर्ण. ओके नाही. आपल्याला हे कोण दिलेलं आहे 135 हे कोण काढायचं. मग दिलेला कोण आणि काढायचा कोण कोणते कोण आहेत लगतचे कोण. काय लगतचे कोण काय असतात पूरक असतात. दोघांची बेरीज किती असते 180 बरोबर. काय लिहिणार का समांतरभुज चौकोनाचे काय समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात. पूरक असतात याचा अर्थ दोघांची बेरीज किती आहे मग 180. हे लगतचे कोण की नाही कोणते कोण एक्स वाय झेड आणि डब्ल्यू झेड वाय हे कोणते पाहिजेत लगतचे कोण एक्स वाय झेड प्लस कोण डब्ल्यू झेड वाय बरोबर किती 180. बरोबर किती 180. का कारण काय लगतचे कोण आहेत एक्स वाय झेड किती आहे 135. डब्ल्यू झेड वाय काढायचं दिशाला तसं 180 ला 180 कोण डब्ल्यू झेड वाय बरोबर 180 ला 180 एक 135 दिला का मायनस 100 कोण डब्ल्यू झेड वाय बरोबर 180 म्हणून 135 गेले किती होते 45. समजलं सगळ्याला 45. दोन्ही हे बी काढले आपण. आता हे झालं. आता काय बघ जर लेंथ ओ आय कुठे आहे ओ आय इथे आहे. लेंथ ओ आय किती आहे 5 आहे बरोबर 5. तर लेंथ डब्ल्यू वाय काढा. काय काढावे बघा हे दिलं हे काढायचं. हे ओ आय दिलं काढायचं. तुम्हाला मला सांग गुणधर्म कोणता वापरावा लागेल मग याच्यात कर्णाचा समजायला. मग कर्णाचा अर्धा भाग दिला ओके नाही. काय नियम लागावा समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात दुभाजक असतात. मग दुभाजक म्हणजे काय छेदल्यानंतर त्याचे दोन समान भाग होतात. मग ओ वाय किती आहे 5 ओ डब्ल्यू किती आहे ओ डब्ल्यू किती आहे 5 मग ओ डब्ल्यू वाय किती आहे मग 10. कळलं. मग दुप्पट आहे की नाही. मग कसं लिहिणार कर्ण परस्परांचे काय असतात दुभाजक असतात. समांतरभुज नियम काय समांतरभुज गुणधर्म कोणता आपला समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. दुभाजक असतात. म्हणून तुम्ही सांगा लेंथ ओ वाय लेंथ काय ओ वाय कशी राहील लेंथ ओ वाय बरोबर 1/2 काय आहे डब्ल्यू वाय आहे डब्ल्यू वाय ओके नाही. दुभाजक म्हणजे काय दोन समान भाग झाले. म्हणजे याचा अर्थ ओ वाय जे दोन झाले ते तयार भाग कोणते झाले दोन नवीन भाग कोणते तयार झाले ओ वाय आणि ओ डब्ल्यू. हे जो दोन भाग कोणाचे झाले डब्ल्यू वाय चे झाले बरोबर. मग ज्या एखाद्या गोष्टीचे दोन समान भाग झाले तर ते दोन समान भाग मूळच्या भागाचे काय असतात निमपट असतात. काय असतात आपल्याला किती म्हणायचं 1/2. मग ओ वाय किती आहे 5 आहे दिशाला 1/2 ला 1/2 डब्ल्यू वाय काढायचं दिशाला तसं मग हे दोन इकडे आणा बरोबर. मग डब्ल्यू वाय बरोबर काय की 5 गुणिले
2 डब्ल्यू वाय किती आहे मग 10 डब्ल्यू वाय किती आला 10 डब्ल्यू वाय किती आला हे 2 इथे आहे गुणाकार 10 का ठिकाणी काय झाला गुणाकार डब्ल्यू वाय किती आला मग 10 समजलं का ते समजलं की नाही सगळं कळलं सरळ 5.1 मधला दुसरा प्रश्न काय आहे समांतरभुज चौकोन ए बी सी डी मध्ये कोन ए बरोबर 3x + 12 कोन बी बरोबर 2x - 32 अंश तर x ची किंमत काढा आणि त्यावर कोन सी व कोन बी ची मापे काढा कोणता चौकोन आहे कोणत्या प्रकारचा चौकोन आहे समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण काल शिकले नाही हो की नाही मग काय नाव आहे ए बी सी डी हा काय समांतरभुज चौकोन किती लिहूया आपण चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे हा समांतरभुज चौकोन आहे राईट आता कोण ए दिला ना आपल्याला कोणता कोण बी दिला कोण ए आणि कोण बी दिला आहे बघा पाहिजे कोण ए आणि कोण बी दिला मग कोण ए आणि बी हे कोणते कोण आहेत सांगा लगतचे कोण आहेत कोणते कळलं लगतचे कोण काय असतात पूरक असतात मग कोण ए व कोण बी कोण ए प्लस कोण बी बरोबर किती आहे 180 कंसात लिहायचं लगतचे कोण नियम काय होता कालचा समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोण काय असतात पूरक असतात म्हणजे त्याची बेरीज किती असते 180 कोण ए चे माप किती आहे 3x + 12 प्लस बी चे माप किती आहे 2x - 32 बरोबर किती 180 3x + 2x 5x प्लस किती का नाही प्लस 12 - 32 म्हणजे वेगळी चिन्ह आहे किती आहे -20 वेगळी चिन्ह आहे मग वजाबाकी आले नव्हत्याला होण्यासाठीचा चिन्ह आणि 180 ला 180 5x ला 5x 180 ला 100 हे 20 इकडे आहे प्लस 20 5x बरोबर 100 मग x बरोबर 100 भागिले 5 मग 20 5 100 200 किती दे 200 भागिले मग x बरोबर काय दे 200 भागिले 5 5 चौक 20 आणि 5 शून्य 0 मग x बरोबर किती आला 40 x बरोबर किती आला 40 आपल्याला काय म्हणजे x ची किंमत काढा मग x ची किंमत काढली आपण हो की नाही तसेच काय विचारले आपल्याला कोन c आणि कोन d चे माप विचारले मग कोन c चे माप आता मला सांगा कोन a आणि कोन c एकरूप असेल कशामुळे एकरूप समकोन समांतरभुज चौकोनाचे समकोन काय असतात एकरूप असतात मग समांतरभुज चौकोनाचे समकोन एकरूप असेल तर कोण ए काढला म्हणजे कोण सी काढला असेल काय की नाही कोण ए काढू घ्या आपल्याला कोण ए आहे की नाही कोण ए बरोबर किती आहे 3x + 12 कोण ए बरोबर 3 ला 3 x ची किंमत किती आली आपल्याला 40 x चा काय ठेवा 40 + 12 कोण ए बरोबर किती दे 120 + 12 कोण ए बरोबर किती दे 132 कोणी किती आला 132 कोण ए 132 आला म्हणून कोण सी बरोबर किती 132 दुसरी आपण कोण ए आधी काय करू घ्या कोण ए ने चली आपण हे काढून घ्या कोण बी काढा कोण बी चे माप किती आहे 2x - 32 कोण बी बरोबर 2 ला 2 x चा काय ठेवा 40 x चा जागी 40 - 32 मग कोण बी बरोबर 80 - 32 कोण बी बरोबर किती दे 48 किती हो कोण बी 48 आला मग कोण ए आणि कोण सी एकरूप आहे कोण ए एकरूप कोण सी आणि कोण बी एकरूप कोण डी कंसात काय करायचं समकोन समकोन काय असतात एकरूप असतात कोणाचे समांतरभुज चौकोनाचे समकोन एकरूप असतात म्हणून कोण ए जेवढा आहे तेवढंच कोण राहील कोण सी राहील कोण ए किती आहे मग कोण सी किती
132. मग तसेच कोण बी बरोबर काय कोण डी, कोण बी किती आला 48, म्हणजे कोण डी वर किती दे 48. समजलं? लिहा. तिसरा प्रश्न काय, एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 सेमीनी मोठी आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची काय करायचं आपल्याला लांबी काढायची. आता लांबीमध्ये काय करायचं बघा. आता चौकोन कोणता आहे आपला, आपण एक आकृती काढली. चौकोन ए बी सी डी हा काय समांतरभुज चौकोन आहे. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. बरोबर. आता समांतरभुज चौकोनाची एक बाजू किती आहे, एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा काय 25 सेमी काय मोठी आहे. मग एक बाजू काय म्हणायचं, एक लहान बाजूला काय म्हणायचं आपण x म्हणा. लहान बाजूला काय म्हणा, कारण एक बाजू काय 25 सेमीने मोठी आहे आणि परिमिती कोड आहे किती आहे टोटल. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे चारही बाजूंची बेरीज किती आहे 150. त्याच्यामध्ये एवढंच सांगलं, एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा काय 25 सेमीने मोठी आहे, म्हणजे लहान बाजू काय म्हणा x म्हणा. म्हणून काय लिहायचं तर समजा लहान बाजू x मान. लहान बाजू काय म्हणायचं x मान. लहान बाजू x आहे मानले, म्हणून मोठी बाजू. आता लहान बाजू x मानले, मोठी बाजू काय 25 सेमीने मोठी आहे, म्हणजे काय आहे x प्लस 25 असेल. मोठी बाजू x प्लस 25 असेल. करेक्ट हो की नाही. आपण काय करणार, लहान बाजू हे x मानू. बरोबर. मग हे x असले काय x कळलं, समूह बाजू रूप असतात. मग मोठी बाजू आपण काय घेतली x प्लस 25, मग इथं पण x प्लस 25. कळलं का सगळं. मग काय करायचं आपण सांगा, AB बरोबर आधी काय लिहायचं समूह बाजू. समूह बाजू काय असतात एकरूप. नियम काय, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. सम्मुख बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. आता एकरूप असतात मग काय करायचं, म्हणून AB बरोबर काय रे, AB बरोबर DC बरोबर काय घ्यायचं x. AB बरोबर DC बरोबर किती x. तसेच AB नाही AD बरोबर BC बरोबर किती आहे x प्लस 25. समजलं हो की नाही. एक बाजू आपण काय म्हणले लहान x मानले, मग त्याला आपण x हे x लहान बाजू आहे ना, x बरोबर किती AB बरोबर किती x. मग AB बरोबर x DC बरोबर किती x. मोठी बाजू आपण काय म्हणले x प्लस 25, मग AD आणि BC काय सेम. मग परिमिती म्हणजे काय चारही बाजूची बेरीज. मग चौकोन ABCD ची परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज. काय काय ते मग AB प्लस BC प्लस AD प्लस DC चारही बाजूची बेरीज. AB प्लस BC प्लस AD प्लस DC. अरे परिमिती किती आहे मग 150. परिमितीच्या जागी लिहा 150. परिमितीच्या जागी 150. मग इथे AB ची किंमत किती आहे x प्लस 25. AB ची किंमत BC ची किंमत किती आहे, AB ची किंमत x प्लस 25 x आहे ना. AB ची किंमत किती आहे x आहे. BC ची किंमत x प्लस 25. AD ची किंमत x प्लस 25 आणि DC ची किंमत x. मग दिशेला 150. मग 1 1 2 1 3 1 4 किती देते मग 4 आणि 25 आणि 25 50. कळलं. मग हे x ची किंमत काढायची आहे 50 लिहिते ना काय ते मग 4x बरोबर